कन्या राशीच्या मंडळींनो, हा संदेश साधा नाही. कारण पुढच्या काही दिवसात तुमच्या आयुष्यात जे घडणार आहे त्याची कल्पना तुम्ही स्वप्नातही केली नसेल. गेल्या 12 वर्षात तुम्ही खूप काही गमावलं. विश्वास ठेवलेली माणसं दूर गेली. पैशासाठी संघर्ष केला. रात्रभर जागून डोळी पुसली आणि अनेकदा मनात एकच प्रश्न आला, देवा, माझ्याच नशिबात एवढं दुःख का? पण मंडळी, आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ना, ते ऐकल्यानंतर कदाचित तुमच्या डोळ्यात पाणी येईल. कारण 12 वर्षानंतर देवगुरु बृहस्पती तुमच्या राशीत अशी कृपा करणार आहेत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील अंधार कायमचा दूर होऊ शकतो. अशा 3 घटना घडतील ज्या सुरुवातीला तुम्हाला हादरवून टाकतील, पण 5 अशा आनंदाच्या बातम्या मिळतील ज्यामुळे तुमच्या घरात पुन्हा हसू आणि समाधान परत येईल. पण या सगळ्यात एक असं रहस्य दडलं आहे जे प्रत्येक कन्या राशीच्या व्यक्तींनी जाणून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणूनच हा व्हिडिओ अर्धवट सोडू नका, कारण कदाचित देव आज तुमच्याशी याच माध्यमातून बोलत आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं गुरुदत्त या चॅनलमध्ये स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आणि हो मंडळी, बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ कन्या राशीचा टाकेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तुमच्या भूतकाळाचा विचार केला ना तर माझ्याही डोळ्यात पाणी येतं. कन्या राशीच्या लोकांसारखं शोषित, प्रामाणिक आणि दुसऱ्याचा विचार करणारं दुसरं कोणीच नाही. पण तुम्हाला मागील 12 वर्षात काय मिळालं? तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा. काय चूक होती तुमची? तुम्ही प्रत्येकाला भरभरून प्रेम दिलं. ज्या माणसाला तुमची गरज होती तिथे तुम्ही स्वतःचे काम बाजूला ठेवून धावून गेलात. पण जेव्हा तुम्हाला गरज होती तेव्हा पाठीवर हात ठेवायला कुणी होतं का? हो, नाही ना. उलट ज्याच्यावर तुम्ही रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त विश्वास ठेवला त्यांनीच तुमच्या पाठीत खंजीर खुपसला. तुमच्या हक्काचे पैसे लोकांनी बुडवले. तुम्ही ज्यांना मदत केली त्यांनीच समाजात तुमच्यावर खोटे आळ आणले, तुमची बदनामी केली. मला माहिती आहे, तुमच्यापैकी अनेक लोकांनी रात्री उशिरा तोंड लपवून रडण्यात घालवलं आहेत. मनात प्रचंड दुःख, डोक्यावर कर्जाचा डोंगर, व्यवसायात किंवा नोकरीत आलेले अपयश आणि कितीतरी दिवस उपाशी झोपलेले आहात. आणि तरीही सकाळी उठून जगासमोर चेहऱ्यावर खोटे हसू आणून वावरणं किती दिवस सहन केलं तुम्ही? हे अनेकदा तुम्हाला वाटत असेल की देव खरंच आहे का? तो माझं ऐकतोय का? प्रत्येक वेळी माझं नशीबच मला दगा का देतं? मागील काही वर्षात तुम्ही पैशासाठी मोदात झालात. आरोग्याच्या समस्यांनी तुम्हाला घेरलं. घरात विनाकारण कटकटी झाल्या. पण मंडळी, आता तुमचे हे रडण्याचे दिवस संपले आहेत. निसर्गाचा नियम आहे, जेव्हा दुःख परकाकुटीला पोचते तेव्हा सुखाची पाठ होते. कन्या राशीच्या लोकांनो, मंडळींनो, ताईंनो, दादांनो, आता डोळे पुसा. कारण आता विश्वाचा मालक तो परमेश्वर तुमच्या बाजूने उभा राहिला आहे. आकाश मंडळात एक खूप मोठी हालचाल झाली आहे. तब्बल 12 वर्षानंतर देवगुरु बृहस्पती म्हणजेच की गुरु माऊली तुमच्या राशीवर आपली पूर्ण कृपा दृष्टी टाकणार आहेत. गुरु म्हणजे कोण? गुरु म्हणजे ज्ञान, गुरु म्हणजे सुख, गुरु म्हणजे समृद्धी आणि गुरु म्हणजे भाग्योदय. मागील 12 वर्ष गुरु माऊली तुमच्यापासून दूर होती. ते तुमची परीक्षा पाहत होती. तुम्ही या संकटात किती खंबीर राहतात, तुमचे पाय जमिनीवर राहतात की नाही हे देव पाहत होतात. आणि तुम्ही या परीक्षेत उत्तीर्ण झाला आहात. तुम्ही एवढे संकट येऊनही आपली नाती सोडली नाही, कोणाचे वाईट केले नाही. म्हणूनच आता गुरु माऊली स्वतः तुमच्या आयुष्याची धुरा सांभाळायला येत आहेत. जेव्हा गुरुची कृपा होते ना मंडळी, तेव्हा रंकाचा राजा होतो. वाळवंटातही पाण्याचे झरे फुटतात. तुमच्या आयुष्यात आता असा एक चमत्कार होणार आहे. आता आपण त्या 3 धक्कादायक घटनांबद्दल बोलणार आहोत, ज्या येत्या काळात तुमच्या आयुष्यात घडणार आहेत. पहा मंडळी, आता अतिशय लक्ष देऊ नये का. मी जे सांगणार आहे ते ऐकून कदाचित तुमच्या अंगावर काटे येतील. गुरुच्या कृपेमुळे तुमच्या आयुष्यात 3 अशा धक्कादायक घटना घडतील
ज्या सुरुवातीला तुम्हाला धक्कादायक देतील, पण शेवटी त्या तुमच्या फायद्याच्या देखील ठरतील. तुमच्या जवळच्या माणसाचा खरा चेहरा समोर येणे. मंडळी, पहिली धक्कादायक घटना आहे का? तुमच्या आजूबाजूला असे काही लोक आहेत जे वरून तुमच्यासोबत खूप गोड गोड बोलतात, पण पाठीमागे तुमच्या विनाशाची वाट पाहत आहेत. येत्या काही दिवसात निसर्ग अशी परिस्थिती निर्माण करेल की या कपटी लोकांचे खरे चेहरे, त्यांचे मुखवटे गळून पडतील. हे तुमच्यासाठी धक्कादायक असेल, कारण तुम्ही ज्यांच्यावर जिव्हाळपाड प्रेम केलं त्यांचे खरे रूप पाहून तुमचे मन विरधर्ण होईल. पण हा देवाचा संकेत असेल की मुली या लोकांपासून दूर हो, हे तुझ्या लायकीचे नाहीत. पण मंडळी, लक्षात ठेवा, असे चेहरे येते की तुम्ही त्यांच्यावर जीवापाड प्रेम करता. त्याच्यामुळे सावध होणं आत्ताच गरजेचं आहे. दुसरी घटना आहे मंडळी, नीट ऐका, व्हिडिओ हा पूर्ण पहा. एकही व्हिडिओ स्किप करू नका. अचानक आणि अनपेक्षित धनलाभ किंवा जुने अडकलेले पैसे मिळणं. तुम्ही ज्या पैशाची आशा सोडून दिली होती, जे पैसे घेऊन लोकांनी तुम्हाला ब्लॉक केलं होतं किंवा तोंड फिरवले होते, ते लोक स्वतःहून तुमच्या दारात येतील किंवा तुम्हाला अशा मार्गाने धन मिळेल ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. हा आकस्मिक बदल पाहून तुम्हाला तुमच्या स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. त्याच्यामुळे मंडळी, तुम्हाला असे एक धनलाभ देखील होणार आहे. तिसरी धक्कादायक घटना सांगते त्या अगोदर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ तुम्ही कन्या राशीचे आहेत का नाही हे देखील मला नक्की कळवा. जुन्या मोठ्या आजारातून किंवा मानसिक त्रासातून अचानक मुक्ती मिळणे. गेल्या काही महिन्यापासून किंवा वर्षापासून तुम्ही ज्या शारीरिक व्याधीने त्रस्त आहात, ज्यासाठी तुम्ही दवाखाने करून थकले आहात, ती व्याधी अचानक बरी होऊ लागली. तुमचे मन जे सतत भीतीच्या छायेत असायचे ते अचानक शांत आणि प्रसन्न होईल. हा तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी एक सकारात्मक धक्का बसेल. पहा मंडळी, आता मी तुम्हाला जे काही धक्कादायक घटनानंतर आता वेळ आली आहे त्या 5 आनंदाच्या बातम्याची, ज्याची तुम्ही चातकासारखी वाट पाहत होतात. हा संकेत तुमच्या घरात सुखशांती आणि समृद्धी घेऊन येतील. पहिली आनंदाची बातमी मंडळी, घरात नवीन पाहुण्याचे आगमन किंवा विवाहाचा योग. तर तुमच्या घरात बऱ्याच दिवसापासून मुलीचे विवाहाची बोलणी रखडली असेल, तर आता गुरुमाऊलीच्या कृपेने अत्यंत योग्य आणि संस्कारी स्थळ चालून दाम्पत्यांना अपत्य सुखाची प्रतीक्षा होती. त्यांच्या घरात पाळणा हलण्याची गोड बातमी नक्कीच येईल. घरात सनई चौघडे वाजतील आणि आनंदाची वातावरण निर्माण होईल. दुसरी आनंदाची बातमी मंडळी, हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार. कन्या राशीचे अनेक लोकांची इच्छा असते की आपलं स्वतःचं एक छोटंसं का होईना पण हक्काचं घर असावं. भाड्याच्या घरात राहून किंवा इतरांचे टोमणे ऐकून तुमचं मन खिन्न झालं असेल, तर आता स्वतःच्या जागेचे, भूमीचं किंवा वास्तूचं स्वप्न पूर्ण होण्याचा काळ आला आहे. नोकरीत मोठे यश आणि पगारवाढ. तिसरी आनंदाची बातमी, नोकरीत मोठे यश आणि पगारवाढ. तुम्ही नोकरीच्या ठिकाणी कितीही कष्ट केले तरी त्याचे श्रेय इतर कोणीतरी लाटून नेलं, बरोबर ना? पण आता तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाच्या देखील घेतील. तुम्हाला मनाचे स्थान मिळेल. तुमच्या पदोन्नतीत होईल आणि आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढेल. चौथी आनंदाची बातमी, नवीन व्यवसाय किंवा उत्पन्नाचे नवीन स्रोत सुरू होणार. जर तुम्ही नवीन उद्योग सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ सुवर्ण काळ आहे. गुरुच्या दृष्टीमुळे तुमच्या बुद्धीला योग्य दिशा मिळेल आणि तुमचा व्यवसाय गतीने पुढे जाईल. एकापेक्षा जास्त मार्गाने तुमच्या पुढे पैसा येऊ लागेल. पाचवी आनंदाची बातमी, मुलांच्या प्रगतीची बातमी. तुमची मुले जर शिक्षणात किंवा करिअरमध्ये मागे पडत असतील तर आता त्यांच्याकडून तुम्हाला एक अत्यंत अभिमानास्पद बातमी ऐकायला मिळेल. समाजात तुमच्या मुलांमुळे तुमचं नाव मोठं होईल आणि तुमची छाती अभिमानाने फुगेल. मंडळी, आता आपण पाहूया की या महाबदलाचा तुमच्या आयुष्यातील वेगवेगळ्या अंगावर काय परिणाम होणार आहे. पैसा आणि आर्थिक स्थिती. कन्या राशीच्या लोकांना पैसा आणि आर्थिक स्थिती, मागील काळात तुम्ही पैशाची नड खूप जवळून पाहिली आहे. कधी सध्या काही गरजा पूर्ण करतानाही खिसा रिकामी असायचा, पण आता गुरुच्या कृपेने तुमच्या जीवनातील दारिद्र्य कायमचे नष्ट होणार आहे. लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होईल. पण लक्षात ठेवा,
पैसा आल्यावर गर्व करू नका, गोरगरिबांना मदत करा. घरामध्ये जे विनाकारण वाद होत होते, पती पत्नीमध्ये ते मतभेद होते, ते आता संपतील. कुटुंबात प्रेम आणि सलोखा वाढेल. तुमच्या रक्ताची माणसे जी तुम्हाला सोडून गेली होती त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव होईल आणि ते पुन्हा तुमच्याशी जोडले जातील. व्यवसायात जी मंदी चालू होती ती संपून ग्राहकाची गर्दी वाढेल. नोकरीमध्ये तुमचे शत्रू जे तुमच्या विरुद्ध कटकारस्थान करत होते ते स्वतःहून पराभूत होतील. तुमच्या कामाचा दरारा वाढेल. मानसिक तणावामुळे तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाला होता. रात्रीची झोप उडाली होती. अचानक गुरुमाऊली तुमच्या मनाला शांती देतील, ज्यामुळे तुमचे आरोग्य उत्तम राहील. जुने आजार डोक्यावर काढणार नाहीत. ज्या समाजाने, ज्या नातेवाईकांनी तुम्हाला टाळले, तुम्हाला कमी लेखले, तेच लोक आता तुम्हाला मान सन्मान देतील. कोणत्याही शुभ कार्यात तुम्हाला मुख्य स्थान दिले जाईल. तुमची मानसिक प्रतिष्ठा वाढेल. मंडळी, हे सगळं ऐकताना तुम्हाला असं वाटतं ना की हो, हे अगदी माझ्यासोबतच माझ्याबद्दल बोललं जातं आहे. मला सांगा, काही दिवसापूर्वी तुमच्यासोबत असं घडलं होतं ना की तुम्ही एका व्यक्तीवर खूप विश्वास ठेवला आणि त्यांनी तुमचा विश्वासघात केला? किंवा तुम्ही रात्री देवापाशी हात जोडून रडला आहात ना की देवा, माझं काय चूक आहे, मला या संकटातून कधी बाहेर काढणार? तुमच्यापैकी अनेक जण आज हा व्हिडिओ पाहत असताना मनात कुठेतरी एक आशेचा किरण शोधत आहेत. तुमच्या आयुष्यातील या सर्व घटना केवळ योगायोग नाहीत, हा निसर्गाचा एक मोठा आराखडा आहे. तुमच्या भूतकाळातील कष्टाचे फळ देण्याची वेळ आता आली आहे. जर तुमच्या आयुष्यातही असे अनुभव आले असतील, जर तुम्ही असा त्रास सहन केला असेल, तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. कारण तुमचे अनुभव हे केवळ तुमचे नाही, तर ते प्रत्येक कन्या राशीचे व्यक्तीची व्यथा आहे. मंडळी, गुरुमाऊलीची ही कृपा अधिक घट्ट करण्यासाठी आणि आयुष्यातील अडथळे दूर करण्यासाठी मी तुम्हाला एक अतिशय सोपा आणि सात्विक उपाय सांगते. हा उपाय पूर्ण श्रद्धेने करा. दर गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करा. त्यानंतर देवघरात गुरुमाऊलीची म्हणजेच की भगवान विष्णू किंवा दत्त महाराजांचं स्मरण करून गाईच्या तुपाचा दिवा लावा. देवाला पिवळ्या रंगाची फुले आणि पिवळी मिठाई किंवा गूळ खोबरं अर्पण करा. शक्य असल्यास कपाळावर हळदीचा किंवा चंदनाचा टिळा लावा. दर गुरुवारी गाईला गूळ आणि चणा डाळ खायला द्या. या छोट्याशा उपायाने गुरु ग्रहाचे दोष मिटतात आणि त्यांच्या कृपा तुमच्यावर अखंड राहते. हा उपाय करताना मनात कोणतीही शंका येऊ देऊ नका. केवळ रूढ आणि श्रद्धा ठेवा. कन्या राशीच्या मंडळींनो, शेवटी मी एवढंच म्हणेन, वेळ बदलत असते. वाईट वेळ निघून गेली आहे. आता चांगले वेळेचे स्वागत करण्यासाठी तयार व्हा. देवाने तुमच्या डोळ्यातील प्रत्येक अश्रू पाहिला आहे आणि तो आता तुमच्या चेहऱ्यावर हसू आणायला येत आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, ईश्वरावर श्रद्धा ठेवा. जर तुम्हाला आजचा हा संदेश मनापासून आवडला असेल, तर तुम्हाला वाटत असेल की कुणीतरी तुमच्या मनातली भावना ओळखली आहेत, तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या आयुष्यात जर असे संकेत आले असतील तर कमेंटमध्ये होय, माझा देवावर विश्वास आहे असं नक्की लिहा. आणि हो, आपल्या परिवाराचे सदस्य व्हायला विसरू नका. खाली दिलेल्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि हो, बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून भविष्यातले असेच महत्त्वाचे आणि सुंदर सुंदर व्हिडिओ तुमच्यापर्यंत स्वतः सर्वात अगोदर पोहोचतील. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. देव तुम्हा सर्वांचं कल्याण करो, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. चला मग मंडळी, भेटू अशाच एका कन्या राशीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त.